नमस्कार सर्व गुरुजन वर्गांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। बऱ्याचशा कमेंट होत्या की सर बालमानसशास्त्रावरती एखादा व्हिडिओ घ्या, तर आपण या बालमानसशास्त्राचे काही अपेक्षित प्रश्न घेऊन आलेलो आहोत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा सर, निश्चित रूपाने तुम्हाला परीक्षेला कामाला येईल। चला आपण प्रश्नांकडे जाऊयात। शिक्षण प्रक्रियेची अचूक वैशिष्ट्ये ओळखा असा पहिला प्रश्न आहे। सगळे प्रश्न आपण हे स्वतः डेव्हलप केलेले आहेत, कुठलीही कॉपी पेस्ट नसतात सर आपले प्रश्न। बघा, शिक्षण प्रक्रियेची अचूक वैशिष्ट्ये ओळखायची आहेत आपल्याला। प्रश्न काळजीपूर्वक वाचणं खूप गरजेचं असतो। शिक्षण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, एक नैसर्गिक प्रक्रिया आहे। हो सर, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे। शिक्षण ही एक मानसिक प्रक्रिया आहे, हे विधान सुद्धा अतिशय योग्य आहे सर। शिक्षण ही मात्र स्वयंस्फूर्त प्रक्रिया नाही। बघा, स्वयंस्फूर्त प्रक्रिया नाही असं म्हटलेलं आहे, तर शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया असते सर। कारण शिक्षणामध्ये स्वतः काहीतरी स्फूर्ती लागते तेव्हाच शिक्षण होणार आहे, म्हणून हे विधान चुकीचं आहे। शिक्षण ही अनौपचारिक प्रक्रिया आहे। या शब्दामुळे थोडासा गोंधळ वाटू शकतो, शिक्षण हे औपचारिक आहे की अनौपचारिक आहे, तर शिक्षण ही अनौपचारिक प्रक्रिया आहे सर। म्हणून पर्याय क्रमांक म्हणजे विधान जे आहे ते डी सुद्धा काय आहे, योग्य आहे। म्हणजे ए बी डी ही जी विधान आहेत ती अतिशय योग्य आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर होणार आहे। पुढच्या प्रश्नाकडे सर आपण जाऊयात। पुढचा प्रश्न आहे, पुढील विधानांचा विचार करून अचूक विधानांची निवड करा। ही जी सूचना दिलेली असते ना सर, ही खूप काळजीपूर्वक वाचणं गरजेचे आहे। आपल्याला चूक विचारलं की अचूक विचारलं हे बघणं खूप गरजेचं असतं। मानवी जीवनाचा विकास साधण्यासाठी शिक्षण हे महत्वपूर्ण साधन आहे असं पहिलं विधान म्हटलेलं आहे। हो, कारण मानवी जीवनाचा विकास शिक्षणामुळे निश्चितच होत असतो। अध्ययन करणे ही सहज प्रक्रिया आहे, अध्ययन करणे ही सहज प्रक्रिया आहे। आता इथे सहज आणि अवघड अशा अर्थानं नाही घ्यायचं, तर हे सहज याचा अर्थ आहे की ओघानेच, म्हणजे जीव जन्माला आला तो काहीतरी शिकणारच आहे, या अर्थाने मानसशास्त्रामध्ये सहज हा शब्द वापरला जातो। म्हणून विधान नंबर 2 सुद्धा काय आहे, योग्य आहे। अध्ययन करण्यासाठी शाळेत जावेच लागते। आता इथे खूप सारं कन्फ्युजन होऊ शकतं। आपल्याला वाटतं की शिक्षणासाठी शाळा असतात, पण इथे अध्ययन म्हटलेलं आहे। अध्ययन हे फक्त शाळेतच होत नाही, तर निसर्गात सुद्धा अध्ययन होऊ शकतं। म्हणजे शाळेत जावेच लागतं का, तर असं काही नाही, म्हणून हे विधान चुकीचं आहे। अध्ययन अधिक गतिमान होण्यासाठी अध्यापनाची मदत होते। मग शाळांचं काही महत्व नाही का, निश्चितच आहे। कसं, तर अध्ययन अधिक गतिमान होतं त्यामुळे। आणि कशाची मदत होते अध्ययन गतिमान होण्यासाठी, अध्यापनाची गरज होते। आणि अध्यापन कुठे होतं, तर शाळेमध्ये होतं। म्हणजे पर्याय विधान क्रमांक 4 हे सुद्धा काय आहे, योग्य आहे। यामध्ये विधान क्रमांक 3 हे चुकीचं का ठरतं सर, तर इथे स हा प्रत्यय लागलेला आहे। जर एवढं म्हटलं असतं ना, अध्ययन करण्यासाठी शाळेत जावे लागते, तर हे विधान योग्य झालं असतं। पण जावेच लागते, यामुळे काय होतं, या वाक्याचा अर्थ बदलतो। जावेच लागतं म्हणजे कंपल्सरी आहे असं, आणि तुम्हाला अशा प्रकारचे पर्याय निश्चित रूपाने टाकलेले असतात। आणि इथं सर्व विधाने बरोबर असं म्हटलेलं असतं, आणि आपण पटकन सर्व विधाने बरोबर करतो। आणि ज्या वेळेला आन्सर की येते त्यावेळेला लक्षात येतं की एक पर्याय काय होता, गलत होता 3 नंबरचा। म्हणून 1, 2 आणि 4 हेच पर्याय काय आहेत, योग्य आहेत सर। व्हिडिओ जर आवडत असेल ना सर, एक लाईक करून ठेवा। आणि या पुढच्या प्रश्नाकडे या। अरिस्टॉटलने मानसशास्त्राची व्याख्या कोणत्या शब्दात केली, तर मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र आहे। ही व्याख्या जी आहे, ही व्याख्या अरिस्टॉटलने केली का, नाही, तर ही व्याख्या मॅकडुगल यांनी केलेली आहे। कोणी केलेली आहे, तर मॅकडुगल यांनी केलेली आहे। मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र, ही व्याख्या कुणाची आहे, तर ही व्याख्या आहे सर वॅटसन यांची। कोणाची आहे, वॅटसन यांची आहे। आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र असं अरिस्टॉटल म्हणाले होते। कोण म्हणाले होते, तर अरिस्टॉटल असे म्हणालेले होते। म्हणजे पर्याय क्रमांक सी हे काय आहे, याचं अचूक उत्तर आहे। मग मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र, त्याला सुद्धा मानसशास्त्र म्हटलेलं आहे। तर ही जी व्याख्या आहे, ही व्याख्या MKR, म्हणजे तुम्ही आता खूप सारे शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवलेले आहेत, तर MKR आता सरांनी नवीन आणलेला आहे की काय, आता नवीन असेल किंवा तुम्ही ऐकलेलाही असेल, तर मॉर्गन किंग आणि रॉबिन्सन, मॉर्गन M फॉर मॉर्गन किंग रॉबिन्सन लक्षात ठेवण्यासाठी। आणि ट्रिक मात्र त्याला खूप मर्यादा असते सर, कारण ट्रिकचा उपयोग 1-2 प्रश्नासाठी निश्चित होतो,
पण नॉलेज खरं इम्प्लिमेंट होत असतं. तर हे आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे आणि वेगवेगळ्या आणखी व्याख्या आहेत काही, पण आपण प्रश्नानुसार त्या कव्हर करत जाणार आहोत. बघा, पुढीलपैकी कोणती मानसशास्त्राची शाखा नाही? बघा, शैक्षणिक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची शाखा आहे सर. तौलनिक मानसशास्त्र ही सुद्धा मानसशास्त्राची शाखा आहे. हे शब्द काळजीपूर्वक बघा, हे कामाला येणार आहेत परीक्षेला. प्राणी मानसशास्त्र ही सुद्धा मानसशास्त्राची शाखा आहे सर. वनस्पतीशास्त्र आणि सामाजिक मानसशास्त्र, यामध्ये वनस्पती शब्द आलेला आहे बघा, वनस्पती. आणि वनस्पतीशास्त्र म्हणजे ते विज्ञानामध्ये त्याचा अभ्यास होतो, म्हणजे हे होणार आहे का? नाही. सामाजिक मानसशास्त्र, तर हे सुद्धा काय आहे? मानसशास्त्राची एक शाखा आहे. म्हणजे फक्त 4 नंबर जे आहे वनस्पतीशास्त्र, हे काय होणार आहे? चुकीचं होणार आहे. ना, शाखा नाही असं विचारलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5 आहे सर. ज्या व्यक्तीवर प्रयोग केला जातो त्यास मानसशास्त्रीय भाषेत काय म्हणतात? म्हणजे आता हे जे मानसशास्त्रज्ञ असतात ना, हे मानसशास्त्रज्ञ प्रयोग करतच राहतात. हे प्राण्यांना सोडत नाही, माणसांनाही सोडत नाही. मग एखाद्या व्यक्तीवर जर प्रयोग करायचा असेल, तर ज्या व्यक्तीवर प्रयोग करणं सुरू आहे त्याला काय म्हणायचं? भोक्ता, प्रयोजक, शास्त्रज्ञ. शास्त्रज्ञ तर तुम्ही स्किप करूच शकता, कारण ज्याच्यावर प्रयोग सुरू आहे त्याला शास्त्रज्ञ कसं काय म्हणणार आहे? आणि प्रयोज्य, आता बघा, जो प्रयोग करणारा आहे सर त्याला प्रयोजक म्हणतात मानसशास्त्रीय भाषेमध्ये. आणि ज्याच्यावर प्रयोग केला जातो त्याला तुम्हाला जरी वाटत असेल भोक्ता, प्रयोज्य असं त्याला म्हणतात. हे भोक्ता होत नाही. आपल्याला असं वाटतं भोक्ता म्हणजे भोगणारा आणि त्याला काहीतरी भोगावं लागेल, हे आपलं ही झाली जनरल आपली भाषा. पण मानसशास्त्रीय भाषेमध्ये त्याला प्रयोज्य असं म्हणतात. आठवणीत ठेवा, खूप महत्वाची टर्म आहे ती. प्रश्न क्रमांक 6 आहे. शिक्षकाला मानसशास्त्राच्या अध्ययनाची गरज का? टीईटी पास होण्यासाठी नाही, तर या गोष्टी आहेत. विद्यार्थ्यातील सुप्त शक्तींचा विकास करण्यासाठी अतिशय योग्य विधान आहे सर. अध्ययनार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी, जे कोणी अध्ययनार्थी आहेत त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे यासाठी बरोबर विधान आहे. अध्यापनात सुधारणा करण्यासाठी, हो, म्हणजे अध्यापनामध्ये अधिकाधिक सुधारणा होण्यासाठी मानसशास्त्राची मदतच होते. विद्यार्थ्यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी आणि यासाठी सुद्धा मानसशास्त्राची मदत होते. म्हणजे सगळे विधानं बरोबर आहेत, म्हणून सर्व विधाने बरोबर हा अचूक पर्याय होणार आहे सर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. वर्तन अभ्यास पद्धतीतील आत्मनिरीक्षण पद्धत म्हणजे काय? हा प्रश्न काळजीपूर्वक बघून घ्या, कारण यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आत्मा कसे कार्य करतो हे जाणून घेणे, एखादी कृती स्वतःहून करणे, स्वतः सर्व गोष्टींचे निरीक्षण करणे आणि अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवाचे निरीक्षण करणे. तर आत्मनिरीक्षण पद्धत म्हणजे काय? तर स्वतः अंतर्मुख व्हायचं, स्वतःच्या अनुभवांचं स्वतःच निरीक्षण करायचं, त्याला म्हटलं जातं सर आत्मनिरीक्षण पद्धत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. दारिद्र्य, अवर्षण यांसारख्या परिस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी कोणती पद्धत वापरणे योग्य ठरेल? दारिद्र्य आहे किंवा अवर्षण आहे, अशा परिस्थितीमध्ये निरीक्षण करायचं कोणती पद्धत वापरणार आहात? आत्मनिरीक्षण, बाह्य निरीक्षण, दोन्ही पद्धती वापरल्या पाहिजेत की दोन्ही सुद्धा नाही वापरल्या पाहिजेत? काय पर्याय होईल? तर बघा, एखादी व्यक्ती दारिद्र्यात आहे आणि त्या व्यक्तीने आत्मनिरीक्षण करायला सुरुवात केली, म्हणजे ती काही दारिद्र्यातून बाहेर येईल का? असं होणार नाहीये. म्हणजे एखादी व्यक्ती दारिद्र्यात आहे, तिचं कोणीतरी दुसऱ्यानं निरीक्षण करणं गरजेचं आहे, म्हणजे बाह्य निरीक्षण होणं गरजेचं आहे. मग शासन काय करतं? त्याचं निरीक्षण करतं, बाह्य निरीक्षण करतं, त्यांना रेशन सुरू करतं, लाडक्या बहीणसारख्या योजना सुरू करतं आणि मग त्याला म्हणतात बाह्य निरीक्षणाद्वारे हे दारिद्र्य दूर होऊ शकतं. अवर्षण आलं म्हणजे एखाद्या ठिकाणी अवर्षणग्रस्त परिस्थिती आहे, तर कोणीतरी दुसऱ्यांनी ती बघणं गरजेचे आहे. यांनी आत्मनिरीक्षण करून काही फायदा होणार आहे का? नाही. जर समजा आत्मनिरीक्षण करून दारिद्र्य दूर होणार नाहीये, अवर्षण आत्मनिरीक्षणानं दूर होणार नाही, स्वतःच एकटा बसला आणि त्यानं स्वतःच्या आत्म्यालाच विचारायला सुरुवात केली, मी गरीब काय आहे, मी गरीब काय आहे, काही प्रयत्न नाही. प्रयत्न बाह्य निरीक्षणाद्वारे होणे गरजेचे आहेत. बघा, प्रश्न क्रमांक 9 आहे. आत्मनिरीक्षण पद्धतीचा अचूक फायदा कोणता? आता हे जे आत्मनिरीक्षण आहे याचा अचूक फायदा काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर कमी साहित्यात ही पद्धत वापरली जाते का? सर, यासाठी कमी साहित्य म्हणण्यापेक्षा साहित्यच लागत नाही, आपलं स्वतःचं मनच लागतं.
आणि मन हे काही साहित्य नाहीये, तर मन कुठे आहे हे कोणालाच माहिती नाहीये. म्हणजे या कमी साहित्यामुळे हा पर्यायच कट होतो. कमी खर्चात ही पद्धत अवलंबली जाते. एखाद्या डोंगरावरती जायचं आणि 12 वर्ष तपश्चर्या करायची, मी कोण आहे याचा शोध घ्यायचा. याचा अर्थ याला काही खर्च लागतो का? नाही. स्वतःच्या मनाचा शोध घेणं, आत्मनिरीक्षण करणं, स्वतःला काहीतरी अनुभवांवर ना प्रश्न विचारणं, यासाठी खर्च लागतो का सर? नाही. त्यामुळे हाही पर्याय जातो. एकदा आत्मनिरीक्षण केले की समूळ दोष नाहीसे होतात. एकदा आत्मनिरीक्षण केलं आपण आपलं की सगळेच दोष नाहीसे झाले का? पुन्हा दोषच उत्पन्न होणार नाही का? असंही होणार नाहीये. म्हणजे हाही पर्याय गेला. बघा, पर्याय क्रमांक ए, बी आणि सी तिन्ही पर्याय गेलेले आहेत. म्हणजे चौथा पर्याय योग्य आहे. आणि आत्मनिरीक्षण पद्धतीचा अचूक फायदा काय आहे सर? भावना आणि विचार यातील जिवंतपणा या पद्धतीमुळे आपल्या अनुभवास येत असतो. हा खरा फायदा आहे कशाचा? आत्मनिरीक्षण पद्धतीचा. भावना आणि विचार यातील जिवंतपणा या पद्धतीमुळे आपल्या अनुभवास येतो. प्रश्न क्रमांक 10 आहे सर, पुढील विधानांचा विचार करा. बाह्य निरीक्षण म्हणजेच वस्तुनिष्ठ निरीक्षण होय. बाह्य निरीक्षण म्हणजे वस्तुनिष्ठ निरीक्षण होय. बाह्य निरीक्षण हे मानवाप्रमाणे इतर प्राण्यांचे करता येत नाही असं म्हटलेलं आहे. त्यानंतर बाह्य निरीक्षणात वेळीच नोंद घ्यावी लागते, वेळीच नोंद करावी लागते. बाह्य निरीक्षणात तटस्थतेची भूमिका ठेवावी लागते. बाह्य निरीक्षण करत असताना जो काही निरीक्षक आहे त्याची भूमिका ही तटस्थतेची असावी. म्हणजे बाह्य निरीक्षण म्हणजेच वस्तुनिष्ठ का? यस, वस्तुनिष्ठ. पण बाह्य निरीक्षण मानवाप्रमाणे इतर प्राण्यांचं करता येणार नाही का? करता येऊ शकतं, पण करता येत नाही असं म्हटलेलं आहे. म्हणून हे विधान चुकीचं आहे. हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे. म्हणजे एसीडी एक काय आहेत? बरोबर विधानं आहेत फक्त. मग आपल्याला एसीडी बरोबर असं दिलेलं आहे का? नाही, तर फक्त बी चूक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे काय आहे? अचूक उत्तर आहे. कधी कधी पर्याय असे फिरवत राहतात सर परीक्षेला सुद्धा, म्हणून मुद्दामून तसं टाकलेलं होतं. बघा, प्रयोग पद्धतीला विशेष महत्व केव्हापासून प्राप्त झाले? तर मानसशास्त्राला शास्त्राचा दर्जा प्राप्त झाल्यापासून, पॅवलॉवने अन्न थाळीचा कुत्र्यावर प्रयोग केला तेव्हापासून, स्किनर यांनी स्किनर पेटी विकसित केली तेव्हापासून, जर्मनीत 1879 मध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू झाली तेव्हापासून. हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की जर्मनीमध्ये 1879 मध्ये उंट यांनी लाभझाईक येथे काय केली होती? पहिली प्रयोगशाळा सुरू केली. प्रयोगशाळा म्हणजे मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केलेली होती. तर प्रयोग पद्धतीला कधीपासून महत्व प्राप्त झालं? तर या उंट यांनी ज्या वेळेला ही पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली तेव्हापासूनच काय झालेलं आहे? प्रयोग पद्धतीला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे. आपल्याकडे निश्चितच तुम्हाला काहीतरी ऍडिशनल मिळतंय. ऍडिशनल म्हणजे हे आहे पुस्तकातलंच, पण मात्र काय आहे की पद्धत काय असते? बदलली जाते. म्हणून लाईक करून ठेवा आपल्या व्हिडिओला, कारण अशाच प्रश्न तुम्हाला बघायला मिळणार आहे सर आपल्याकडे. सर्वेक्षण पद्धतीसाठी कोणती 2 साधने अत्यावश्यक असतात? सर्वेक्षण करायचं, आता नुकतीच आपण जनगणना केलेली आहे, म्हणजे तो एक प्रकारचा एक सर्वेच आहे बरं, खूप मोठ्या स्वरूपामधला तो सर्वेच आहे. मग त्यासाठी आपल्याला कशाची गरज होती? तर कॅमेरा आणि नोंदवही. कॅमेरा पाहिजेच का सर? नाही. नोंदवही ठीक आहे समजा, पण कॅमेरा पाहिजेच का? तर कॅमेरा काही आपल्याला दिलाही नव्हता, आपलेच मोबाईल आपण वापरले होते. त्यानंतर पेन आणि पेपर. हो, सर्वेक्षणासाठी पेन आणि पेपर जवळ पाहिजे, होऊ शकतं. मुलाखत आणि प्रश्नावली. पण 2 अत्यावश्यक साधनं, मुलाखत आणि प्रश्नावली, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण आपण जिथे कुठे सर्वेक्षण करण्यासाठी जात आहोत त्यासाठी आपल्याला आपली प्रश्नावली तयार असावी लागते, जी आपल्याकडे होतीच. त्यानंतर त्या लोकांनी ची मुलाखत घ्यावी लागते त्या प्रश्नावलीच्या अनुषंगाने. म्हणजे मुलाखत आणि प्रश्नावली हे अचूक आहे. पेन पेपर तेवढंसही महत्वाचं नाही. नकाशा आणि आरेखन कागद हे जनगणनेसाठी ठीक होतं, पण मात्र मुलाखत आणि प्रश्नावली हे या सर्वेक्षण पद्धतीसाठी अत्यावश्यक 2 साधनं आहेत. अनुभव व वर्तन यातील सुधारणेलाच यांनी म्हणजे रिकामी जागा यांनी अध्ययन असे म्हटलेलं आहे. तर अनुभव आणि वर्तन यांच्यातील सुधारणेला अध्ययन असं कोणी म्हटलेलं आहे? म्हणजे अनुभवामध्ये वर्तन यातील सुधारणा झाली पाहिजे. तर ही जी व्याख्या आहे ती मन यांनी केलेली व्याख्या आहे. तर इथे थोडासा गोंधळ होऊ शकतो. कसा गोंधळ होऊ शकतो तेही सांगून ठेवतो. जर समजा तुम्हाला पर्यायामध्ये हा मन हाही पर्याय आलेला आहे आणि दुसरा एक पर्याय आलेला आहे
दुसरा एक पर्याय आहे, तो पर्याय म्हणजे पाठीमागे आपण जे काही मानसशास्त्रज्ञ बघितलेले होते त्यातला एक पर्याय आहे, तो सुद्धा एक लक्षात ठेवा की एक पर्याय आहे, तोही मी तुम्हाला दाखवून ठेवतो, वॅटसन. बरोबर आहे, वॅटसन. म्हणजे काय होतं की कधी कधी पर्यायांमुळे काय असतं की गोंधळ होतो बघा. तर इथं जर समजा मॅकडुगल ऐवजी वॅटसन ऍड केलं असतं, काय केलं असतं सर, वॅटसन ऍड केलं असतं, तर इथे मात्र काय झाला असता, गोंधळ झाला असता. का गोंधळ झाला असता, आपण पहिलाही प्रश्न घेतलेला आहे. तर त्यामध्ये या वॅटसन यांनी काय केलेली आहे, मानसशास्त्राची व्याख्या केलेली आहे सर. आणि अनुभव व वर्तन यातील सुधारणेला अध्ययन, इथं अध्ययन कशाला म्हटलं जातं हे विचारलेलं आहे. म्हणजे प्रश्न काय विचारला त्यानुसार आपल्याला काय करावं लागेल, त्या मानसशास्त्राचं नाव द्यावं लागेल. म्हणजे ही जी व्याख्या आहे मन यांनी केलेली आहे. वॅटसन यांनी व्याख्या कशाची केलेली आहे की मानवी वर्तनाचे शास्त्र, त्याला मानसशास्त्र म्हटलं जातं, हे योग्य आहे. पण त्यांनी मानसशास्त्र म्हणजे काय याची व्याख्या केलेली आहे. तर यांनी अध्ययन कशाला म्हणतात याची व्याख्या केलेली आहे मन यांनी. म्हणून यासाठी योग्य पर्याय काय आहे, मन. काय आहे, मन. हे काळजीपूर्वक सूक्ष्म फरक असतात सर. आणि परीक्षेला यामुळे आपला गोंधळ होतो. व्हिडिओ पाहत असताना खूप बरं वाटतं बरं सर, सगळ्यांनाच बरं वाटतं. पण मात्र परीक्षेला ज्या वेळेला आपण प्रत्यक्षात जातो त्यावेळेला हे नॉलेज इम्प्लिमेंट झालं पाहिजे, एवढीच एक प्रामाणिक इच्छा आहे माझी सुद्धा. चला पुढे जाऊयात. पुढील विधानाचा विचार करून योग्य विधान निवडायचं आहे सर आपल्याला. काय दिलेले आहेत विधान, शिक्षण या शब्दाची व्याप्ती अध्ययना एवढीच आहे. शिक्षण आणि अध्ययन याची व्याप्ती सारखीच आहे असं या विधानाला म्हणायचं आहे. शिक्षण या शब्दाची व्याप्ती अध्ययना एवढी नाही. म्हणजे शिक्षणाची व्याप्ती जी आहे ती अध्ययनापेक्षा कमी आहे असं या विधानाला म्हणायचं आहे. शिक्षण आणि अध्ययन यांचा संबंध नाही, असं काही होणार नाहीये. शिक्षण आणि अध्ययन यांचा काही संबंध नाही का, तसं होणार नाहीये. शिक्षण या शब्दाची व्याप्ती अध्ययन या शब्दापेक्षा मोठी आहे. तर शिक्षणाची व्याप्ती अध्ययनापेक्षा मोठी आहे असं यात म्हटलेलं आहे. बरोबर आहे. कारण शिक्षण हे शाळेत होऊ शकतो, पण अध्ययन हे कुठेही होऊ शकतं. म्हणजे व्याप्ती काय आहे सर, तर मोठी आहे. या शब्दाची व्याप्ती काय आहे, मोठी आहे. खूप महत्वाचा शब्द आहे तो, त्यामुळे ते लक्षात ठेवा दोन्ही सुद्धा शब्द, की शिक्षण आणि अध्ययन यातला फरक त्या प्रश्नामध्ये घेतलेला होता. अध्ययन प्रक्रियेची अचूक वैशिष्ट्ये कोणती, अध्ययन प्रक्रिया आहे तिची अचूक वैशिष्ट्ये कोणती आहेत. अध्ययनाला हेतू असावाच असं नाही म्हटलेलं आहे. म्हणजे अध्ययन हे सहेतुक असतं सर, म्हणजे हेतू असावा लागतो, हे काही होणार नाहीये सर. अध्ययन हे शालेय वयापर्यंत चालू असतं. अध्ययन हे फक्त शालेय वयापर्यंत चालू असतं का, नाही. अध्ययन हे आजन्म चालू असतं सर. अनुभव व अध्ययन यांचा काही संबंध नाही. अनुभव आणि अध्ययनाचा संबंध नाही का, हेही चुकीचं होत आहे. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखेच असते. म्हणजे सगळेच काही समान अध्ययन करू शकतात का, नाही. प्रत्येकाची अध्ययन करण्याची क्षमता ही वेगवेगळी आहे. इथं मानव प्राण्यामध्ये सुद्धा अध्ययन करण्याची क्षमता वेगवेगळी आहे. तर इथं प्राणी म्हटलेला आहे, तर त्यांची तर खूप वेगवेगळी असणार आहे. चारही चुकीचे हो, असेही असू शकतात. एकही विधान बरोबर नाही. हा डी पर्यायाचा योग्य पर्याय आहे. आणि एखाद्या वेळेस एखादा प्रश्न असाही येतो बरोबर, की एकही विधानात्मक जर दिलं तर एकही विधान त्यातलं बरोबर नसतं आणि आपल्याला वाटतं की असं कसं काय होईल, एकही नाही बरोबर. पण अभ्यास केल्याच्या नंतर या गोष्टी निश्चितच लक्षात राहतात सर. वर्गात अजयला शाबासकी मिळाली या कृतीतून अध्ययन प्रक्रियेचे कोणते स्वरूप दिसून येईल. वर्गात अजय नावाचा एक विद्यार्थी आहे, त्याला मिळाली सर शाबासकी, आणि या कृतीतून अध्ययन प्रक्रियेचं कोणतं स्वरूप दिसून येणार आहे, उद्दिष्ट, प्रेरणा, शोधन की समायोजन. काही प्रश्न असे असतात पेपरच्या त्या वेळेला जरी आपण डोकं जर चालवलं ना तरी सुद्धा काय होतं, किंवा या प्रश्नाला काळजीपूर्वक वाचलं ना तर उत्तर येऊन जातं सर आपलं. बघा, अजयला वर्गात शाबासकी मिळाली म्हणजे काय होणार आहे, त्याला प्रोत्साहन मिळणार आहे की नाही, हो. आणि प्रोत्साहन म्हणजेच काय, तर प्रेरणा. आणि अचूक उत्तर हेच आहे सर. तर हे अध्ययन प्रक्रियेचं जे काही स्वरूप आहे तर हे या पद्धतीचं असतं, उद्दिष्ट, प्रेरणा, शोधन, समायोजन. तर हे जे उदाहरण आहे हे प्रेरणेसाठी काय आहे, योग्य विधान आहे. बघा, प्रश्न क्रमांक 17 आहे, आवर्तने या अध्ययन प्रक्रियेच्या टप्प्यात पुढीलपैकी कोणत्या अनुभवाचा समावेश होणार नाही असं म्हटलेलं आहे सर. नाही. कोणत्या अनुभवाचा समावेश होणार नाही, कशामध्ये, तर आवर्तनामध्ये. आवर्तन म्हणजे काय, तर एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा होणे म्हणजे आवर्तन होणे. शाळेत प्रवेश घेणे,
शाळेत प्रवेश घेणे यामध्ये काय वारंवारता आहे सर? आता समजा शाळा प्रवेशोत्सव झाले म्हणजे प्रवेश एकदाच घेतला ना विद्यार्थ्यांना, 7वी पर्यंत शिक्षण घेणार आहे. जर 7वी पर्यंत शाळा असेल तर 4थी पर्यंत असेल तर 4थी पर्यंत शिक्षण घेणार आहे. एखाद्या ठिकाणी 8वी पर्यंत असेल 8वी पर्यंत शिक्षण घेणार आहे. एकदाच प्रवेश घेणार आहे तो. पण पाढे पाठांतर पुन्हा 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 करत राहतात. पाढे पाठांतर पुन्हा पुन्हा, शब्द पाठांतर पुन्हा पुन्हा, कविता पुन्हा पुन्हा म्हणणे, पुन्हा पुन्हा. म्हणजे आवर्तन म्हणजे काय तर एखादी गोष्ट पुन्हा 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 होणे. म्हणजे शाळेत प्रवेश घेणे हे काय आहे? आवर्तन या अध्ययन प्रक्रियेच्या टप्प्यामध्ये त्याचा समावेश होणार आहे का? नाही. म्हणून याचं योग्य उत्तर काय आहे सर? पर्याय क्रमांक 1. एकदाच प्रवेश घ्यावा लागतो, वारंवार घेण्याची गरज नाही. आता तुम्ही म्हणाल की सर एखाद्या वेळेस मुलं शाळा बदलतात म्हणजे दररोज काही पाढे म्हटल्यासारखी बदलत नाहीत सर. बघा, अध्ययन वक्र म्हणजे काय? खूप महत्वाचा पॉइंट आहे हा. शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी संबंधित आलेख. शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी संबंधित आलेख म्हणजे अध्ययन वक्र का? नाही. एका अध्ययनार्थ्याची दुसऱ्या अध्ययनार्थ्याशी केलेली तुलना म्हणजे अध्ययन वक्र का? हेही होत नाही सर. अध्ययनात येणारे अडथळे व ती दूर करण्याचे मार्ग आलेख पद्धतीने दाखवणे म्हणजे अध्ययन वक्र का? तर निश्चितच नाही. कौशल्य संपादनात अध्ययनार्थ्याने केलेले प्रयत्न म्हणजे एखादं कौशल्य एखाद्या अध्ययनार्थ्याला संपादित करायचं आहे, त्यासाठी त्यानं काय प्रयत्न केले आणि त्याची किती प्रगती झाली याचा जर आलेख काढला त्याला म्हटलं जातं सर अध्ययन वक्र. लक्षात ठेवा, खूप महत्वाची टर्म आहे ती. प्रश्न क्रमांक 19 पठारावस्थेबाबत पुढील वाक्यांचा विचार करून अचूक पर्याय निवडा. पहिलं वाक्य दिलेलं आहे, कोणतेही कौशल्य संपादित असताना वेग आणि अचूकता या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. यापैकी कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केले की प्रगती मंदावते. फक्त पहिले विधान बरोबर आहे. कोणतेही कौशल्य संपादित करत असताना वेग आणि अचूकता या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. बरोबर आहे. कोणतेही कौशल्य आपल्याला जर यायचं असेल तर वेग आणि अचूकता लागते. म्हणजे पहिलं विधान तर अतिशय योग्य आहे, एक तर बरोबर आहे, काही अडचण नाहीये. दुसऱ्या विधानाचा विचार करत असताना या प्रगती मंदावतेमुळे आपण कन्फ्यूज होऊ शकतो. पण आपण काय केलं, या वेगावर जर लक्ष केंद्रित केलं तर अचूकता जाऊ शकते सर. म्हणजे काय आहे की आपण घाईघाईमध्ये पेपर लिहिण्याचा प्रयत्न केला, काय होणार आहे? अचूकता कमी होणार आहे सर. आणि अचूकता जर वाढवायची असेल तर वेग कमी होणार आहे सर. म्हणजे यापैकी कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केले की प्रगती काय होते? मंदावते, म्हणजे कमी होते सर. म्हणजे दुसरंही विधान काय आहे? योग्य विधान आहे. मग पर्याय काय आहेत? फक्त पहिले विधान बरोबर आहे का? नाही. फक्त दुसरे विधान बरोबर आहे का? नाही. तर दोन्ही विधाने सर आमची बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. खूप महत्वाचं आहे सर हे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. अभिसंधान याचा अचूक अर्थ ओळखा. अभिसंधान म्हणजे काय? तर एखाद्या प्रतिक्रियेमध्ये नैसर्गिक चेतकाबरोबर नैसर्गिक चेतक वापरून नैसर्गिक प्रतिक्रिया घडून आणणे. म्हणजे नैसर्गिकच चेतक आहे, त्या नैसर्गिक चेतकालाच वापरायचा आहे आणि नैसर्गिक प्रतिक्रिया घडून आणायची आहे. याला आपण अभिसंधान म्हणू शकतो का? नाही. तर एखाद्या प्रतिक्रियेत कृत्रिम चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम प्रतिक्रिया घडून आणणे असं नाही आहे. एखाद्या प्रतिक्रियेत कृत्रिम चेतकाबरोबर झालं ते चेतकाबरोबर आहे. नैसर्गिक चेतक वापरून नैसर्गिक प्रतिक्रिया घडून आणणे. बघा, कृत्रिम चेतकाबरोबर नैसर्गिक चेतक वापरून नैसर्गिक प्रतिक्रिया घडून आणणे हेही चुकीचं आहे. एखाद्या प्रतिक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरायचा आणि नैसर्गिक प्रतिक्रिया घडून आणायची. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय आहे? अचूक उत्तर आहे. एवढे प्रश्न सर आपण बालमानसशास्त्राचे तुमच्यासाठी निवडलेले होते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून निश्चितच सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ खरोखर आवडला असेल तर लाईक करा. जर समजा जेवढे जास्त लाईक्स मिळतील मी तुम्हाला पुन्हा एक्सपेक्टेड क्वेश्चन जे आहेत, आपल्याकडे अजूनही वेळ आहे, तर निश्चित रूपाने असेच एक्सपेक्टेड क्वेश्चन घेऊन येईल. जास्त टाइमपास निश्चितच तुमचा करणार नाही, पण परीक्षा ओरिएंटेड देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.